सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. रक्ताच्या नात्यांची आठवण येते, पण आम्ही करावं तरी काय. निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम संस्थेच्या वृद्ध मातांनी केले मन मोकळे. डॉक्टर दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख कार्यक्रम. नात्यात रमावंसं वाटतं. रक्ताच्या नात्याने आमच्याकडे पाठ फिरवली. आयुष्यभर काबाड कष्ट करून संसार फुलवून दिलेल्या मुलाबाळांनी दुर्लक्ष केले. आम्हालाही मुलाबाळांसह नातवांची खूप आठवण येते. वर्षभराच्या सणाच्या गर्दीत हरवलेल्या मनाला दिलासा हवा असतो, मात्र नात्यामधील मायेची आभाळ माया भेटत नाही. घरची माणसं फिरकत नाहीत, मग आम्ही करावं काय. उतारवयात आई वृद्धाश्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि त्यांच्या परिवाराने आमचा आई म्हणून स्वीकार केला आहे आणि मुलांच्या प्रमाणे ते आमचा सांभाळ करत आहेत. आम्ही इथे आनंदी आहोत, पण जगलो आम्ही रक्ताच्या नात्यामध्ये आणि आयुष्याची सांज मांडलेल्या नात्यामध्ये होत असताना मनाला वेदना होतात, दुःखही वाटते. पण परमेश्वराने जन्म दिलेल्या मुलासह रक्ताच्या नात्याला सुखी ठेवावे अशा भावना आई वृद्धाश्रममधील वयोवृद्ध मातांनी अश्रूंना वाट करून देत व्यक्त केले. तर काही मातांनी वृद्धाश्रम संस्थेत मिळणाऱ्या सेवा सुविधा बाबत आनंद व्यक्त करीत नात्याविना प्रेमाला मुकलेल्या आयुष्याचा प्रवास, परवड आणि बरेच काही सांगताना अबोलपणा दाखवला. शिरोळी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. या उपक्रमाच्या अनुषंगाने मंगळवारी निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम येथे निमित्त वाढदिवसाचे प्रबोधन समाज मनाचे या संकल्पनेतून आयुष्याची संध्याकाळ एक हृदयस्पर्शी कार्यक्रम झाला. डॉक्टर दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुका लोककलाकार संघटना व श्री संत रोहिदास सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकपात्री नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान तसेच वेद फाउंडेशनच्या प्रमुख डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी वृद्ध माता पित्यांशी संवाद साधत आयुष्याची संध्याकाळ या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या कार्यक्रमातून नातीगोती कौटुंबिक जिव्हाळा याबाबत वृद्ध मातांचे मन मोकळे करीत त्यांचा मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाने उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. डॉक्टर दगडू माने यांनीही वृद्धांनी संवाद साधून आपण एकटे नाही, समाज सदैव तुमच्या पाठीशी आहे असा दिलासा देत भावनिक मनोगत व्यक्त केले. आई वृद्धाश्रम संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी स्वागत केले. या संवाद चर्चेनंतर कलाकार राजेंद्र प्रधान, कुणाल कांबळे, संजय भोसले, दिलीप उर्फ दिवान कोळी यांनी गीत गायनाच्या माध्यमातून वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमास वेद फाउंडेशनचे राज्य सचिव मुरलीधर शिंदे, राज्य अध्यक्ष आशा वाघिरे, शुभम कांबळे, सचिन कमलाकर, श्रेयश माने, अक्षय कोठावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आभार प्राध्यापक गंगाराम सातपुते यांनी मानले. दरम्यान डॉक्टर दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमामुळे समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असून वाढदिवस कार्यक्रमातून समाजाभिमुख दिशा असल्याची भावना उपस्थितातून व्यक्त झाली. यावेळी आई वृद्धाश्रम संस्थेमधील सर्व वृद्ध मातांनी वाढदिवसानिमित्त डॉक्टर दगडू माने यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. आई वृद्धाश्रम या संस्थेचे प्रमुख आदरणीय संजय भोसले सर आणि त्यांचा परिवार आणि विशेष करून आई वृद्धाश्रममध्ये असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारे सर्व माझे सहकारी मित्र, खास करून निमित्त वाढदिवसाचे आणि प्रबोधन समाज मनाचे या अंतर्गत आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रममध्ये असणाऱ्या मातांची कशी असते हे समजून घेण्यासाठी आम्ही इथे खास आलो होतो. वाढदिवस जरी माझा असला तर मला सातत्यानं वाटतं की समाजाप्रती काहीतरी आपण योगदान देत असताना समाजात काहीतरी नवा संदेश वाढदिवसाच्या निमित्तानं जावा, यासाठी खास करून माझ्या मातांची मुलाखत घेण्यासाठी आदरणीय राजेंद्र प्रधान, सिने नाट्य कलाकार, आदरणीय आमच्या भगिनी रजनीताई शिंदे, मुरलीधर शिंदे साहेब, वागिरे मॅडम, संजय भोसले सर, दिवान कोळी, गंगाराम सातपुते सर, अशी सगळी मंडळींनी या ठिकाणी त्यांच्याशी बोलतं केलं. आणि ज्यावेळेला मातांशी संवाद सुरू होता त्यावेळेला अनेक मातांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डोळ्यामध्ये पाणी तरंगत असताना मला माझ्या आईची, माझ्या वडिलांची, माझ्या कुटुंबाची जाणीव झाली
की माझ्या सुद्धा आई, आता माझी आई वयानं 85 वर्षाची आई आमची वृद्धाश्रम इथं येऊन गेल्यात बऱ्याच वेळा. पण आज 85 वर्षाची माझी मातोश्री, तिची सेवा करण्याचं काम माझी मिसेस पत्नी करते. माझ्या वडील आज नाही आहेत, 27 वर्षे वडील जाऊन मला अपघाती निधन त्यांचं झालं गेले. पण हे आई वडिलांची जी काही शुद्ध आहे संस्काराची, ती जपली जावी. नव्या पिढीला काय ते यातून प्रेरणा मिळावी, एकत्र कुटुंब राहिलं पाहिजे, नातीगोती जपली पाहिजेत. यासाठी खऱ्या अर्थानं आयुष्याची संध्याकाळ म्हणजे उतार वय काय असताना यात काय दुःख आहे, काय वेदना आहेत, एकटेपणा कसा भोगावा लागतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. आणि आज दिलखुलास एकमेकांच्या गप्पा मारताना मातांनी आज हे मन मोकळं केलं. खरंच मला इथं येऊन आल्यानंतर मातांनी औक्षण केलं. संजय भोसले साहेबांनी वाढदिवसाचा केक कापला. मी वाढदिवसाचा केक कधीच कापत नाही, कारण मला ते आवडत नाही. मला वाटतं एखादं काहीतरी नवीन रोपटं लावावं, नवीन विचार काय तर पेरणी करावी आणि वाढदिवसाचं खरं ते सार्थक व्हावं अशा भावनेने मी करतो. पण माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख संजय भोसले सर, त्यांचा भोसले परिवार आणि माझा माता, या सर्वांचं, प्रमुख मान्यवरांचं मनापासून मी आभार मानतो. आणि खास करून या ठिकाणी चांगल्या कामाला एक गती देण्याचं काम, प्रसिद्धी देण्याचं काम माझे सहकारी मित्र, पत्रकार, प्रिंट असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियामधील प्रतिनिधी असतील, या सर्वांनी केलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं बऱ्याच समाजापर्यंत हा संदेश जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त मला इथं खास करून तुम्ही कौतुक केलं, सत्कार केला आणि यात सहभागी करून घेतलं, त्यामुळे मनापासून आपण सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. आमच्या दे धडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.